नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्याला हिस्ट्री शिकायचं आहे। हिस्ट्री म्हटल्यानंतर थोडासा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, नेहमीच आपल्या कुतूहलाचा विषय आहे तो। कारण आपल्याला हिस्ट्री वाचताना ऐकताना खूप कुतूहल निर्माण होतं। खूप आपल्याला लढाया ज्या झाल्या त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं। वेगवेगळ्या पिरियड्समधले वेगळ्या देशामधले वेगवेगळी हिस्ट्री आहे। वेगळ्या राज्यक्रांत्या झाल्या, रिव्होल्यूशन झाली, प्रत्येक देशामधून वेगळी अशी। आपल्याही देशाचं स्वातंत्र्य समर झालं, ओके, फ्रीडम स्ट्रगल झालं तेही, किंवा त्याच्या अगोदरची हिस्ट्री असेल। या सगळ्या घटना आहेत। जागतिक वर्ल्ड वॉर झाले, बरोबर ना? तर ते वर्ल्ड वॉर कसे झाले, कोणते कोणते गट पडले होते त्यावेळी, देश कोणते कोणते कुठल्या गटामधून लढले होते, कोणाविरुद्ध कोण होतं, हे सगळं जे आहे हे ऐकायला वाचायला आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं की नाही? मग हे जे आहे हे सगळं आपल्याला समजतं कुठून तरी नेटवरून समजतं। आपले लेसन्स असतात, कुठून तरी आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत असतात, त्या कुठेतरी डॉक्युमेंटेड असतात। हिस्ट्रीच्या ह्या गोष्टी आहेत त्या। मग ह्या कुठून समजतात? अर्थात अलीकडला जो हिस्ट्री आहे ते हिस्ट्री आपल्याला बऱ्यापैकी पुस्तकामधून, आणखी ज्या हिस्टोरियन्सनी लिहिलेली जी बुक्स आहेत त्यांच्यामधून आपल्याला रेफरन्स घेता येतो। पण खूप पूर्वीचे आहेत, जेव्हा राजा रजवाड्यांचे काळ होते तेव्हापासूनची जी हिस्ट्री आहे ती कोणी लिहून ठेवलेली आहे, आणखी मग ती कशी कळते, हो की नाही? हे ज्या गोष्टीकडून आपल्याला जे हिस्ट्री कळत असते, या सगळ्या गोष्टींना आपण रिसोर्सेस म्हणतो, सोर्सेस ऑफ हिस्ट्री, सोर्सेस म्हणतो, ज्यांच्या थ्रू आपल्याला हिस्ट्री कळते। मग हिस्ट्री कळते कशा सोर्सेसमधून? काही मटेरियल सोर्सेस आहेत, काही रिटर्न सोर्सेस आहेत। मटेरियल सोर्सेस म्हणजे काय? तर काही मटेरियल आहे तेव्हाचं, जेव्हा आपल्याला उत्खननामध्ये काहीतरी मिळतं, आपली जी सिव्हिलायझेशन आहे, हरप्पन सिव्हिलायझेशन, किंवा उत्खननामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या मिळतात। त्या गोष्टीवरून आपल्याला त्यावेळचा काळ कसा होता हे आपल्याला सांगता येतं। त्यावेळची सोशल स्टॅटस, सामाजिक परिस्थिती कशी होती, किंवा राजकीय व्यवस्था कशी होती, राजकारण कसं चाललं होतं त्यावेळी, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज बांधता येतो, हो की नाही? आणखी म्हणून फॉर एक्झाम्पल कुठले तरी कॉईन्स असतील, किंवा गडकिल्ले, किंवा अजून काहीतरी युटेन्सिल्स वगैरे, या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला। जसं आपण सिंधू सिव्हिलायझेशन आहे ना, हरप्पन सिव्हिलायझेशन, सिंधू नदीच्या काठाला जे आपल्याला हरप्पन सिव्हिलायझेशन जे मिळालं, पूर्णपणे मोहनजोदडो, हरप्पा अशी जी गावं मिळाली, आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या की तेव्हा किती प्रगत होते लोक, हे सगळं समजलं, बरोबर ना? या सगळ्या गोष्टींनाच आपण सोर्सेस म्हणतो, आणि आजच्या लेसनचं नाव आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री। म्हणजे ज्याच्या थ्रू आपल्याला हिस्ट्री समजते अशा त्या गोष्टी, त्यांना सोर्सेस ऑफ हिस्ट्री आपण म्हणणार आहोत। जसं मी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आहेत, मटेरियल सोर्सेस आहेत, म्हणजे काही वस्तू आहेत त्यांच्यातून आपल्याला हिस्ट्री समजेल, किंवा काही आहेत त्या रिटर्न सोर्सेस आहेत, काही बुक्स लिहिले असतील किंवा अजून काहीतरी लिहिलेले असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या रिटर्न स्वरूपात आहेत, लिहिलेल्या आहेत, त्यांना आपण रिटर्न सोर्सेस म्हणणार आहोत। ओके, लेसनचं नाव आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री। आपण क्वेश्चन आन्सर्स बघायचे आहेत। पहिला क्वेश्चन आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन रिटर्न सोर्सेस। रिटर्न सोर्सेस म्हणजे काय समजून घ्या। जसं मी आता सांगितलं, रिटर्न सोर्सेस म्हणजे जे लिहिलेले आहेत, ते जे डॉक्युमेंटेड आहेत, ते कुठे ना कुठेतरी ते लिहिलेले आहेत, लिहिलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला सापडतात, आणखी त्याच्यातून आपल्याला हिस्ट्री कळते। त्या सोर्सेसना रिटर्न सोर्सेस असं म्हणतात। समजलं? आपण बघूया वर्ड टू वर्ड। रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री इन्क्लूड्स, या रिटर्न सोर्सेस मध्ये काय येतात, मग डॉक्युमेंटेड जे आहे, जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी येतात त्या समजून घ्या। रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री इन्क्लूड्स न्यूजपेपर्स, पूर्वीचे न्यूजपेपर्स। जर तुम्हाला बघायचं असेल 15 ऑगस्ट 1947च्या त्या दिवशी काय घडलं असेल, गांधीजींचं काय होतं,
कुठे होते, किंवा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा देशाची कंडिशन कशी होती, तिथे लाल चौकावर तिथे आपला तिरंगा फडकायचा होता, तिथे कशी, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये कशी कंडिशन होती तुम्हाला बघायचं असेल तर त्या दिवशीचा न्यूजपेपर तुम्हाला कुठल्या तरी जुन्या पुराण्या लायब्ररीमध्ये मिळेल. तो तुम्ही बघितला तर तेव्हाची त्या दिवशीची जी कंडिशन असेल ती तुमच्या डोळ्यांसमोर येईल, जशीच्या तशी, बरोबर ना. म्हणून काय तर न्यूजपेपर्स जे आहेत ते एक या रिटर्न सोर्सेसचे एक फाईन एक्झाम्पल आहे. न्यूजपेपर्स, त्याच्यानंतर पिरियॉडिकल्स म्हणजे नियतकालिका. आपण म्हणतो ना 15 दिवसातून एक मासिक निघतं, किंवा अजून काहीतरी 15 दिवसातून पाक्षिक निघतं, मंथली असतं ते मासिक निघतं. अशी बरीचशी नियतकालिका आपल्याकडे येतात नेहमी, दिवाळी अंक वगैरे असे बरेचसे असतात. तर याला पिरियॉडिकल्स म्हणतात. म्हणजे फोर्टनाईट किंवा मंथली किंवा इयरली, वार्षिक पण असतात, असे आहेत ते पिरियॉडिकल्स. डायरीज म्हणजे काय, डायरीज म्हणजे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपली दिनचर्या लिहून ठेवलेली असते. डायरी लिहिण्याची आता सगळ्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी स्टुडंट्स आहेत ते सुद्धा काही किंवा तरी डायरी लिहितात, असं म्हणजे एक असतं. तर डायरीज लिहिण्याची पद्धत एक मोस्ट कॉमन पद्धत आहे. बऱ्यापैकी मोठे जे लोक आहेत त्यांनी डायरीज लिहिलेल्या आहेत, आणखी त्यांच्यामधून ह्या सोशल किंवा पॉलिटिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळतात, बरोबर ना. डायरीज किंवा रेफरन्स बुक्स म्हणजे संदर्भ ग्रंथ. कोणीतरी हिस्टॉरियन्स आहेत, त्यांनी काहीतरी लिहिलेले आहेत संदर्भ, त्याचा आधार घेऊन आपल्याला हिस्ट्रीच्या बद्दल काहीतरी आर्टिकल बनवता येईल किंवा आपल्याला काहीतरी बोलता येतं. रेफरन्स म्हणजे संदर्भ कोणाचे, म्हणजे ज्यांनी हिस्ट्री लिहिली आहे त्यांची, या अशी बुक्स आहेत रेफरन्स बुक. त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स म्हणजे काय, करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार बरा, किंवा दुसऱ्यांच्या बरोबर जे कम्युनिकेशन झालं आहे, दुसऱ्या देशांच्या बरोबर असेल किंवा दुसऱ्या राज्यांच्या बरोबर असेल, एक राजा दुसऱ्या राज्यांशी जे काही पत्रव्यवहार करतात, ओके, फॉरेन अफेअर्स बद्दल, किंवा अजून सायंटिफिक काहीतरी करस्पॉन्डन्स असेल, किंवा सोशल असेल, किंवा राजकीय करस्पॉन्डन्स असेल, काही कोणत्याही सब्जेक्टवर की जे करस्पॉन्डन्स झालेलं आहे तर ते करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार, विचारांची देवाणघेवाण. ओके. डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स म्हणजे काय, आर्चिव्स म्हणजे आपण म्हणतो ना वस्तुसंग्रहालय, तसंच वस्तुसंग्रहालय जिथे हे बरेचसे डॉक्युमेंट्स असतात हिस्ट्रीचे, तिथे बघायला मिळतात, किंवा इव्हन वस्तू पण बघायला मिळतात. आर्चिव्स मधले डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स म्हणजे संग्रहालयामधले डॉक्युमेंट्स जे हिस्ट्री आपल्याला सांगतात ते. ओके. डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स. त्याच्यानंतर आहे गव्हर्नमेंट गॅझेट्स. काय आहे गव्हर्नमेंट गॅझेट्स म्हणजे काय, सरकारची आज्ञापत्र असतात, सरकारचे कायदे असतात, सरकारचे रूल्स असतात, वेळोवेळी ते काढत असतात सरकार, आणखी ते एका सर्क्युलर्समधून किंवा अशा गॅझेट्समधून ते प्रसारित होत असतात. ही गॅझेट्स पूर्वीपासून जी आहेत ती डॉक्युमेंटेड आहेत. ही गॅझेट्स वाचून पण आपल्याला समजतं की सरकारची भूमिका काय होती, सरकारचे कायदे काय होते, किंवा त्यावेळीची कंडिशन काय होती, त्याप्रमाणे हा लॉज बनला गेला, कायदे असे बनवले गेले. या सगळ्या गोष्टी आहेत त्या गव्हर्नमेंट गॅझेट्समध्ये येतात. ओके. सरकारची जी सर्क्युलर्स आहेत ती. पोस्टेज स्टॅम्प्स म्हणजे काय, आपल्याकडे पोस्टल डिपार्टमेंट होतं, पूर्वी पत्रव्यवहार व्हायचा तेव्हा. आता तर पोस्टल डिपार्टमेंट तेवढंसं तितकंसं असं इफेक्टिव्ह राहिलं नाही आहे, किंबहुना ते जवळजवळ संपण्यातच जमा आहे पोस्टल डिपार्टमेंट, कारण तेव्हा पत्रव्यवहार व्हायचे. मग ह्या पोस्टल डिपार्टमेंटकडून पोस्टल स्टॅम्प्स जारी केले जायचे, म्हणजे छोटे स्टॅम्प्स आहेत ते स्टॅम्प लावले जायचे. ते स्टॅम्प्सवर बऱ्याचशा काही ज्या करंट अफेअर्स आहेत किंवा इम्पॉर्टंट जे इव्हेंट्स आहेत, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याबद्दलचा उल्लेख असायचा. समजा गांधीजी किंवा सुभाषचंद्र बोस किंवा सावरकर किंवा इवन अलीकडले लता मंगेशकर म्हणा, ज्या फेमस पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याबद्दल जर गव्हर्नमेंटला वाटलं की यांचा उल्लेख त्याच्यावरती असायला हवा त्या पोस्टल स्टॅम्पवर, तर त्या प्रकारचे पोस्टल स्टॅम्प्स वेळोवेळी असे ते पब्लिश करायचे पोस्टल डिपार्टमेंट. त्याच्यावरती ह्या पर्सनॅलिटीज आणखी काहीतरी असा उल्लेख असायचा. तर त्याच्यावरून ह्या वेगळ्या पोस्टल स्टॅम्प्सवरून पण आपल्याला तेव्हाची हिस्ट्री आपल्याला समजू शकते, थोड्या प्रमाणात का होईना, पण पोस्टल स्टॅम्प आपल्याला हेल्पफुल होतं. पोस्टल स्टॅम्प झालं. अँड एन्सायक्लोपीडियाज म्हणजे काय, तर असे मोठे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये सगळं नॉलेज भरलेलं आहे. एन्सायक्लोपीडिया म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला ज्ञानकोश म्हणूया किंवा विश्वकोश म्हणूया.
विश्वातली किंवा वर्ल्डमधली सगळी इत्यंभूत माहिती त्याच्यावरती आहे. अशा पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाला आपण एनसायक्लोपीडिया म्हणतोय. एनसायक्लोपीडिया एक मोठा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळं कॉम्प्रेहेन्सिव्ह नॉलेज एकत्र केलेलं आहे. समजलं मित्रांनो? त्याला आपण काय म्हणणार? एनसायक्लोपीडियाज. एनसायक्लोपीडियाज. Among all these या सगळ्यांच्या मधून among all these newspapers are considered as a major medium of information. हे सगळे जे मीडियम्स आहेत म्हणजे कोणते कोणते बघा. रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री इन्क्लूड्स कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाठ करायच्या आहेत. जे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत एकदम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन. कोणते कोणते पॉइंट्स आहेत रिटर्न सोर्सेस मध्ये? न्यूजपेपर्स, पिरियॉडिकल्स, डायरीज, रेफरन्स बुक्स, करस्पॉन्डन्स, डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स, गव्हर्नमेंट गॅझेट्स, पोस्टेज स्टॅम्प्स अँड एन्सायक्लोपीडियाज. मी परत एकदा रीड करतोय. न्यूजपेपर्स, पिरियॉडिकल्स, डायरीज, रेफरन्स बुक्स, करस्पॉन्डन्स, डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स, गव्हर्नमेंट गॅझेट्स, पोस्टल स्टॅम्प्स अँड एन्सायक्लोपीडियाज. हे एवढे सगळे इन्क्लूड आहेत कशामध्ये? रिटर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये. रिटर्न सोर्समध्ये काय समजलं, त्याच्यामध्ये काय काय येतं हे समजलं, हे सगळं पाठ करायचं आहे. आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की अमंग ऑल दीज या सगळ्यांच्या मधून न्यूजपेपर्स आर कन्सिडर्ड. न्यूजपेपरला असं मानलं गेलंय की सगळ्यात महत्वाचं मीडियम आहे, मेजर मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन देण्याचं काम, महत्वाचं देण्याचं काम करतं ते न्यूजपेपर्स करतं. म्हणून न्यूजपेपर इज मच मोर इम्पॉर्टंट. समजलं मित्रांनो? सेकंड पॉइंट आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. जसं आपण वरती बघितलं न्यूजपेपर्स एक इम्पॉर्टंट मीडियम आहे, मेजर मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन आहे. तर मग हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया काय आहे? न्यूजपेपर्सला ज्या बातम्या येतात त्या पीटीआय कडून येतात. पीटीआय म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआय एक गव्हर्नमेंटची एक अशी एजन्सी आहे जी एजन्सी सगळ्या सब्जेक्टमधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असते. मग ते सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, कोणतंही असेल, कम्प्युटर असेल किंवा पॉलिटिकल असेल, सगळ्या प्रकारचं डायव्हर्स प्रकारचं कंटेंट आहे ते पीटीआय कलेक्ट करत असतं आपल्याकडे. आणखी मग तिथून ते वेगळ्या वेगळ्या न्यूज चॅनलकडे देत असतं. म्हणून आपण केव्हा केव्हा तर न्यूज चॅनलवर बातम्या ऐकत असतो तेव्हा आपल्याला रिलायबल सोर्सेस ऑफ पीटीआय असं एक हे असतं किंवा न्यूजपेपरमध्ये असतं खाली रिलायबल सोर्सेस ऑफ म्हणजे विश्वसनीय सूत्राकडून पीटीआयच्या कारण पीटीआयची विश्वासार्हता एवढी मजबूत आहे की त्यांची इन्फॉर्मेशन घेण्याची जी नेटवर्क आहे ते चांगलं आहे, व्यवस्थित आहे, आणखी एक रिलायबल आहे. या घटना आहेत त्या उगाचच इकडे तिकडे अशा काही सांगत नाहीत, ते रिलायबल सोर्स आहे ते. म्हणून पीटीआय एक खूप महत्वाची एजन्सी आहे. समजलं? आपण बघूया प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, दॅट इज पीटीआय. पीटीआयचा लॉंग फॉर्म आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. has been an important source of primary details of all important events and of articles on important subjects. Important details, primary details and important events. PTI important source आहे, has been an important source, खूप दिवसांपासून तो इम्पॉर्टंट सोर्स आहे. कशासाठी? ऑफ प्रायमरी डिटेल्स. ज्या काही डिटेलमध्ये ज्या गोष्टी असतात त्या त्यांना कळत असतात. प्रायमरी डिटेल्स ऑफ ऑल इम्पॉर्टंट इव्हेंट्स. सगळ्या इव्हेंट्सचे वेगळ्या वेगळ्या इव्हेंट कुठेही काही देशामध्ये झालं, कुठेही काही घटना घडली तर त्यांचे डिटेल्स असतात ते या पीटीआय कडे असतात. ओके. अँड ऑफ आर्टिकल्स ऑन इम्पॉर्टंट सब्जेक्ट अँड ऑफ आर्टिकल्स ऑफ इम्पॉर्टंट. आणखी वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टवरले काही महत्त्वाचे आर्टिकल्स असतात ते सुद्धा पीटीआय कडे उपलब्ध असतात. समजलं? प्रायमरी डिटेल्स ऑफ ऑल इम्पॉर्टंट इव्हेंट्स अँड ऑफ आर्टिकल्स ऑन इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स. PTI has provided reports, photographs and articles on financial and scientific issues to newspapers. Newspapersला photographs प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा आर्टिकल्स ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूज, काही फायनान्शियल म्हणजे आर्थिक दृष्ट्या काही न्यूज असतील किंवा काही रिपोर्ट्स असतील तर ते न्यूजपेपरला देण्याचं काम हे पीटीआय करतं. आणखी मग न्यूजपेपर आपल्या पेपरमधून ते छापून
लोकांच्यापर्यंत पाठवतात. इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स पीटीआय हॅज प्रोव्हाइडेड रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स, काही महत्त्वाचे फोटोग्राफ्स असतील ते, अँड आर्टिकल्स, आणखी काही काही आर्टिकल्स महत्त्वाचे असतात, टॅलेंट हुशार लोकांनी जे काही लिहिलेले असतात ते, ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूज टू न्यूजपेपर्स. हे असे जे रिपोर्ट्स असतात ते, फोटोग्राफ्स असतात ते, रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स अँड आर्टिकल्स, रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स अँड आर्टिकल्स, रिपोर्ट्स, फोटोग्राफ्स अँड आर्टिकल्स ऑन फायनान्शियल अँड सायंटिफिक इश्यूज टू न्यूजपेपर्स. समजलं? पीटीआय हॅज नाउ स्टार्टेड इस ऑनलाइन सर्व्हिस अँड हॅज स्टार्टेड युझिंग सॅटेलाइट ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी टू सेंड न्यूज ऑल ओव्हर द कंट्री. पीटीआय आता जसं टेक्नॉलॉजी वाढीला लागली, ॲडव्हान्समेंट झाली टेक्नॉलॉजीमध्ये, मग ह्याच्यामध्ये सॅटेलाइटचा यूज करून पुरा देशभरामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, गावागावातून हे पीटीआय हे ब्रॉडकास्ट करतं, न्यूज ब्रॉडकास्ट करतं. पीटीआय हॅज नाउ स्टार्टेड इट्स ऑनलाईन सर्व्हिस अँड हॅज स्टार्टेड युझिंग सॅटेलाइट ब्रॉडकास्ट. सॅटेलाइटची हेल्प घेऊन ब्रॉडकास्टिंग करतं न्यूजची पीटीआय टेक्नॉलॉजी टू सेंड न्यूज पाठवण्यासाठी ऑल ओव्हर द कंट्री. पीटीआय इज इम्पॉर्टंट फॉर रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. आणखी म्हणून पीटीआय जी आहे ती मॉडर्न इंडियाचा इतिहास, मॉडर्न इंडियाची हिस्ट्री सांगण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट अशी आहे. ही एजन्सी आहे ती मॉडर्न इंडियाचा हिस्ट्री, इतिहास सांगण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण त्याच्या अगोदरचा इतिहास आहे तो आपल्याला तितकासा पीटीआयकडून कळणार नाही आहे. पण पीटीआय जेव्हापासून इम्प्लिमेंट झाली तेव्हापासून म्हणजे मॉडर्न इंडियाची जी हिस्ट्री आहे ती पीटीआयकडून अचूक आपल्याला कळते. समजलं मित्रांनो? इथे दोन पॉइंट आपण बघितलेले आहेत, रिटर्न सोर्सेस अँड प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. दोन्ही पॉइंट आहेत, दोन्ही पण कन्सेप्ट आहेत, त्या समजून घ्या आणखी मग बायहार्ट करा. समजलं? याच्यानंतरचा क्वेश्चन आता घेऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा क्वेश्चन आहे गिव्ह रिझन्स. आणखी स्टेटमेंट आहे द पोस्टल डिपार्टमेंट ट्रायज टू प्रिझर्व द हेरिटेज अँड इंटिग्रिटी ऑफ इंडियन कल्चर थ्रू पोस्टेज स्टॅम्प्स. जसं मी आत्ता सांगितलं यापूर्वीच, पीटीआयच्या याच्यामध्ये किंवा रिटर्न सोर्सेसमध्ये पोस्टल स्टॅम्प जे होते त्यांच्याबद्दल मी थोडंसं सांगितलं होतं. इथे त्याच्यावरतीच हा एक गिव्ह रिझनचा एक क्वेश्चन आहे. द पोस्टल डिपार्टमेंट ट्रायज टू प्रिझर्व. हे जे आपल्याकडे पोस्टल डिपार्टमेंट आहे, पोस्टाचं जे खातं आहे ते प्रिझर्व करतं. काय प्रिझर्व करतं? द हेरिटेज अँड इंटिग्रिटी ऑफ इंडियन कल्चर. हेरिटेज म्हणजे काही जे महत्त्वाचं, मौलिक असं काहीतरी आपल्याकडे आहे, जे पूर्वीपासून जी एक संपत्ती आहे आपल्याकडे, ज्याचा डायरेक्ट संबंध हिस्ट्रीशी आहे, आपल्या कल्चरशी आहे, अशा ज्या गोष्टी असतात त्या. फॉर एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपला रायगड किंवा आपले बरेचसे गडकिल्ले आहेत ते, किंवा पूर्वीची जी मंदिरं आहेत ती, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हेरिटेजमध्ये येतात. आपण त्यांना हेरिटेज म्हणू शकतो. हेरिटेज म्हणजे काय? तर त्या गोष्टी आहेत त्यांच्याशी आपला इतिहास निगडीत आहे, आणखी म्हणून ते आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं जतन करणं आपलं एक जबाबदारी आहे. मग हे पोस्टल डिपार्टमेंट आहे, पोस्टल डिपार्टमेंट ट्रायज टू प्रिझर्व द हेरिटेज प्रिझर्व करण्याचं प्रयत्न करतं असं म्हणतात. अँड ही इंटिग्रिटी ऑफ इंडियन कल्चर. आणखी मग अशा पद्धतीनं जी इंडियन कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे ती जतन करण्याचं काम पोस्टल डिपार्टमेंटकडनं होतं असं एक स्टेटमेंट आहे. थ्रू पोस्टल स्टॅम्प्स. ह्या पोस्टल स्टॅम्प्सच्या जरिये. ओके, बघूया आपण. त्याला रिझन्स द्यायचे आहेत आपल्याला. 4 रिझन्स आहेत, ते 4 स्टेटमेंट्स आहेत, ते समजून घ्यायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, देर हॅव बीन अ नंबर ऑफ चेंजेस इन पोस्टल स्टॅम्प सिन्स इंडिपेंडन्स. हे पोस्टल स्टॅम्प्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्हरायटी आपल्याला जाणवते. जेव्हापासून हे चालू झाले, इंडिपेंडन्सच्या नंतर, जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर हे पोस्टल स्टॅम्प चालू झाल्यानंतर वेगवेगळे पोस्टल स्टॅम्प्स आणले गेले. ओके, देर हॅव बीन अ नंबर ऑफ चेंजेस, वेगळे बदल त्याच्यामधून दिसून येतात इन पोस्टेज स्टॅम्प्स सिन्स इंडिपेंडन्स. सिन्स इंडिपेंडन्स म्हणजे इंडिपेंडन्सच्या नंतर, स्वातंत्र्यानंतर बरेचसे चेंजेस या पोस्टल स्टॅम्प्समध्ये आढळून आले, दिसून येतात. समजलं? हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे पोस्टेज स्टॅम्प्स रिव्हेल अ लॉट अबाउट चेंजिंग टाइम्स, व्हरायटी ऑफ साइजेस, नॉवेल्टी इन सब्जेक्ट्स अँड कलर स्कीम्स. हे पोस्टल स्टॅम्प्स काय रिव्हेल करतात, तर काय सांगतात आपल्याला?
रिव्हेल अ लॉट अबाउट चेंजिंग टाइम्स, बदलता काळ कसा बदलत गेला याच्याबद्दलची आपल्याला एक थोडीशी इन्फॉर्मेशन मिळते, एक अंदाज मिळतो आपल्याला. पहिले पोस्टल स्टॅम्प्स कसे होते स्वातंत्र्यानंतर आणि आत्तापर्यंत ते पोस्टल स्टॅम्प्स कसे आहेत, त्यांच्यामध्ये कसा बदलता टाइम आहे तो आपल्याला याच्यात बघायला मिळेल. चेंजिंग टाइम्स, व्हरायटी ऑफ सायझेस, त्या पोस्टल स्टॅम्पचे वेगवेगळे सायझेस पण आहेत. पहिले वेगळ्या वेगळ्या साईजचे होते, आत्ता वेगळ्या वेगळ्या साईजचे आहेत. त्याच्यानंतर नॉवेल्टी इन सब्जेक्ट्स, नॉवेल्टी इन सब्जेक्ट्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट्सवरती ते पोस्टल स्टॅम्प्स पब्लिश केले गेले, म्हणजे सब्जेक्ट्स वेगळे वेगळे होते. एक हटके नॉवेल्टी म्हणजे काय, वेगळेच असे हटके नाविन्यपूर्ण असे काहीतरी सब्जेक्ट्स आहेत, ते सब्जेक्ट्स घेतले, नवीन नवीन असे सब्जेक्ट्स घेतले आणि त्याच्यावरती हे पोस्टल स्टॅम्प्स पब्लिश केले गेले. समजलं. नॉवेल्टी इन सब्जेक्ट्स अँड कलर स्कीम्स, आणखी वेगवेगळ्या कलर स्कीममध्ये सुद्धा हे पोस्टल स्टॅम्प्स आहेत ते पब्लिश झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, द पोस्टल डिपार्टमेंट इश्यूज postal stamps on a wide variety of themes like political leaders, flowers, animals and birds. इथे मी सांगितलं ना नॉवेल्टी इन सब्जेक्ट्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नवीन नवीन असे सब्जेक्ट त्यांनी हाताळले पोस्टल स्टॅम्प बनवताना. तर इथे त्याच्याबद्दलचाच तिसरा पॉईंट आहे, द पोस्टल डिपार्टमेंट इश्यूज पोस्टल स्टॅम्प्स ऑन अ वाईड व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स. थीम्स म्हणजे सब्जेक्ट, थीम्स वेगळ्या वेगळ्या थीम आहेत. त्या वेगळ्या वेगळ्या थीम कोणत्या कोणत्या, तर पॉलिटिकल लीडर्स म्हणजे राजकीय जे पुढारी होते आपले स्वातंत्र्यानंतरचे, जसंही मगाशी सांगितलं होतं की पंडित नेहरू म्हणा किंवा सुभाषचंद्र बोस म्हणा किंवा सरदार वल्लभभाई पटेल, हे जे प्रॉमिनंट जे लीडर्स आहेत, या लीडर्सच्या बद्दल पोस्टल स्टॅम्प्सची थीम होती. किंवा फ्लॉवर्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लॉवर जे इंडियामध्ये दिसून येतात ते फ्लॉवर्स, किंवा ॲनिमल्स अँड बर्ड्स, प्राणी किंवा पक्षी, हे सगळे वेगळे वेगळे सब्जेक्ट आहेत. ते सगळ्या सब्जेक्टमधून पोस्टल स्टॅम्प्स बनवले गेले मित्रांनो. हा होता तिसरा पॉईंट. ओके. त्याच्यानंतर इट इज व्हॅल्युएबल रिपॉझिटरी ऑफ हिस्ट्री. In this way, the postal department tries to preserve the heritage and integrity of Indian culture through postal stamps. It is a valuable repository of history. Valuable repository म्हणजे काय? रिपॉझिटरी म्हणजे रिपॉझिटरी म्हणजे संग्रह समजा, जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्रित मिळतील असं त्याला रिपॉझिटरी म्हणतात. इट इज म्हणजे काय, पोस्टल स्टॅम्प आहे ते एक व्हॅल्युएबल रिपॉझिटरी आहे, एक व्हॅल्युएबल संग्रह आहे, जिथे तुम्हाला सगळ्याबद्दलची माहिती अवेलेबल असू शकते. पॉलिटिक्स बद्दलची, सायन्स बद्दलची, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दलची, सगळ्या प्रकारची, बर्ड्स ॲनिमल्स यांच्याबद्दलची पण माहिती तिथे आपल्याला मिळते. ओके. म्हणून सांगितलं का इट इज व्हॅल्युएबल रिपॉझिटरी. इट इज व्हॅल्युएबल रिपॉझिटरीचा मतलब समजला. इट इज अ व्हॅल्युएबल रिपॉझिटरी ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीची एक व्हॅल्युएबल रिपॉझिटरी आहे, एक वेगळा संग्रह आहे, जिथं हिस्ट्रीचे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एकत्रित संग्रहित अशा मिळतील. समजलं. म्हणून असं सांगितलं इट इज व्हॅल्युएबल रिपॉझिटरी ऑफ हिस्ट्री. आणखी म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत, 4 गोष्टी आहेत, 4 स्टेटमेंट्स द्यायचे आहेत आपल्याला, 4 स्टेटमेंट्स लिहायचे आहेत. आणखी मग हे जे स्टेटमेंट आहे ते लिहायचं. आणि देअरफॉर किंवा इन दिस वे, या मार्गाने किंवा याने द पोस्टल डिपार्टमेंट ट्राईज टू प्रिझर्व द, अशा बऱ्याचशा वेजनी हे पोस्टल डिपार्टमेंट आहेत ते आपलं हेरिटेज आहे ते जतन करण्याचं काम करतं. हेरिटेज आणखी आपलं कल्चर, हेरिटेज आणखी ट्राईज टू प्रिझर्व our heritage and culture, tries to preserve the heritage and integrity of Indian culture. समजलं मित्रांनो. तर हा होता गिव्ह रिझन्स मधला पहिला क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, गिव्ह रिझन्स मधला सेकंड स्टेटमेंट असं आहे, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आर अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ऑडिओ व्हिज्युअल मीडिया एक टर्म आहे. ऑडिओ व्हिज्युअल मीडिया म्हणजे काय? ऑडिओ म्हणजे जे काही आपण कानानं ऐकतो ते सगळं ऑडिओ. ओके. ज्याच्या म्हणजे रेडिओ असेल, FM असेल किंवा अजून काही कॉमेंट्री कसली काही आपण जे कानाने ऐकतो ते ऑडिओ. व्हिज्युअल म्हणजे काय? जे आपण डोळ्यांनी बघतो ते व्हिज्युअल. म्हणजे काय तर TV असेल, मूवीज असतील, बरंचसं काही जे आपण बघतो ते. ओके. ऑडिओ व्हिज्युअल मीडिया ही जी मीडिया आहे ज्याच्यामध्ये ऑडिओ पण आहे, व्हिज्युअल पण आहे, ही जी मीडिया आहे दॅट इज अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया.
ते एक इम्पॉर्टंट सोर्स आहे ऑफ रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियाची हिस्ट्री लिहिण्यासाठी हे ऑडिओ व्हिज्युअल जे काही मीडिया आहे ना ते खूपच इम्पॉर्टंट आहे असं ते स्टेटमेंट आहे. वाय? गिव्ह रिझन. आपण 4 स्टेटमेंट्स आहेत, 4 रिझन्स आहेत, याच्यात आपल्याला बघायचे आहेत एक एक वन बाय वन. टेलिव्हिजन, फिल्म्स, इंटरनेट आर कॉल्ड ऑडिओ व्हिज्युअल मीडिया. जसं तुम्ही आताच मी सांगितलं त्याप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअलमध्ये येतं काय काय, तर दॅट इन्क्लूड्स टेलिव्हिजन, फिल्म्स, इंटरनेट, या सगळ्या गोष्टी ऑडिओ व्हिज्युअलमध्ये येतात. म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं, बघायला मिळतं. म्हणजे त्या कोणत्या कोणत्या? टेलिव्हिजन, फिल्म्स, इंटरनेट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑडिओ व्हिज्युअलमध्ये येतात. असा हा पहिला पॉईंट आहे. ओके, व्हॉट कम्स इन दिस ऑडिओ व्हिज्युअल मीडिया? टेलिव्हिजन, फिल्म्स, इंटरनेट आर कॉल्ड ऑडिओ, म्हणजे यालाच ऑडिओ व्हिज्युअल मीडिया असं म्हणतात. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, मेनी डोमेस्टिक अँड फॉरेन टेलिव्हिजन चॅनेल्स कम अंडर दिस हेड. मग ह्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये येतं काय काय, तर जे आपले जे भारतातले जे चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, वेगवेगळे न्यूज चॅनल्स पण आहेत, आणखी बाकीचे पण सगळे इन्फॉर्मेटिव्ह चॅनल्स असतील, आणखी फॉरेनचे पण चॅनल्स आहेत, ते सगळे ह्या ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये येतात. ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये हे सगळे चॅनल्स येतात. मेनी डोमेस्टिक अँड फॉरेन टेलिव्हिजन चॅनल्स, टीव्ही चॅनल्स असतात ना सगळेच्या सगळे, ते सगळेच्या सगळे चॅनल्स असतात ते ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये येतात. ओके, कम अंडर दिस हेड. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल, आणि एक्झाम्पल पण दिले तिथे. हिस्ट्री चॅनल आहे, डिस्कवरी चॅनल तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असणार. डिस्कवरी चॅनलवर किती इन्फॉर्मेटिव्ह बरंच काही असतं, इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट असतं. हिस्ट्री चॅनलवर पण बऱ्यापैकी हिस्ट्रीच्या रिलेटेड बऱ्यापैकी कंटेंट आहे, आणि त्याच्यातून आपल्याला हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन मिळत असते. डिस्कवरी चॅनलवर बऱ्यापैकी रिजनल किंवा ॲनिमल लाईफ किंवा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माहिती उपलब्ध असते डिस्कवरी चॅनलवर सुद्धा. ओके, ही 2 एक्झाम्पल आहेत, हिस्ट्री चॅनल आणि डिस्कवरी चॅनल. ही 2 सेकंड याच्यामध्ये एक्झाम्पल लिहायचे आहेत. डोमेस्टिक अँड फॉरेन टेलिव्हिजनमध्ये हे 2 चॅनलची नावं द्यायची आहेत. तिसरं स्टेटमेंट आहे, इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन. इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन. इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन. पब्लिक एज्युकेशन म्हणजे काय? लोकांना शिकवण्याचं काम करतं. हे ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आहे ते लोकांना शिकवण्याचं काम करतं. जसं आपण हिस्ट्री चॅनल बघतोय, जसं आपण डिस्कवरी चॅनल बघतोय, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ना. इंटरनेटवर तर फुल सगळं नॉलेज भरलेलं आहे. आपल्याला जर पण कुठे काही कळायचं असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल तर इंटरनेटवर जा. एका क्लिकवर तुम्हाला सगळी दुनियाभरची माहिती मिळते, असं अवेलेबल आहे इंटरनेटवर. त्याच्यामुळं इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन असं लिहिलं आहे. पब्लिक एज्युकेशनचं एक खूप चांगलं असं ते तंत्र आहे, एक माध्यम आहे असं म्हणता येईल आपल्याला. इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन. इट हेल्प्स इन स्टडिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियाची जी हिस्ट्री आहे, आधुनिक भारताची अलीकडली जी हिस्ट्री आहे, जेव्हापासून हे ऑडिओ व्हिज्युअल होते तेव्हापासून. म्हणजे काय, तर तुम्हाला पूर्वीच्या कुठल्या तरी सभेचं ऑडिओ व्हिज्युअल मिळालं, जसं आपल्याला सुभाषचंद्र बोस बोलतात ना तिथे आझाद हिंद सेनेच्या समोर, तर ते ऑडिओ व्हिज्युअल कुठेतरी आपल्याला सापडतंय. किंवा गांधीजींचा अजून कुठला तरी दांडी यात्रेचा जो प्रसंग आहे तो कुठला तरी, त्याचे ऑडिओ व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत कुठेतरी. पण ते आपल्याला बघून त्याचा संदर्भ आपल्याला घेता येतो. म्हणजे या मॉडर्न इंडियाची हिस्ट्री आहे, जेव्हापासून हे ऑडिओ व्हिज्युअल मीडिया ॲक्टिव्ह झालं तेव्हापासूनची हिस्ट्री समजून घेण्यासाठी हे मीडिया खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काही ऑडिओ पण असतील, आणखी काही व्हिडिओज पण आपल्याला बघायला मिळतील. ओके, आणखी म्हणून इथं लिहिलं आहे, इट हेल्प्स टू प्रोव्हाइड पब्लिक एज्युकेशन. इट हेल्प्स इन स्टडिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियाची हिस्ट्री स्टडी करण्यासाठी या मीडियाचा उपयोग खूपच आहे. आणखी मग हे चौथं आहे ते स्टेटमेंट जसंच्या तसं लिहायचं आहे. 3च रिझन खरं तर आहेत. चौथं आहे ते स्टेटमेंट जसंच्या तसं कॉपी करायचं आहे. दस ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ रायटिंग द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. आणखी म्हणूनच हे ऑडिओ व्हिज्युअल जे मीडिया आहे, दॅट इज अन इम्पॉर्टंट सोर्स टू राईट द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडियाची हिस्ट्री लिहिण्यासाठी हा जो सोर्स आहे तो खूपच इम्पॉर्टंट असा आहे. समजलं मित्रांनो, गिव्ह रिझन्स म्हणजे हे 3 स्टेटमेंट आहेत, आणखी चौथं स्टेटमेंट हे कॉपी करायचं आहे. जे स्टेटमेंट गिव्ह रिझनसाठी दिलेलं आहे तेच समजून घ्या आणि पाठ करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग इन 25 to 30 वर्ड्स.
क्वेश्चन असा आहे, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूजपेपर. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूजपेपर्स. न्यूजपेपरचं इम्पॉर्टन्स आपल्याला सांगायचं आहे. पहिलं समजून घ्या न्यूजपेपरचं इम्पॉर्टन्स काय आहे. मोस्ट कॉमन आपला एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन असू शकतो आपल्याला. न्यूजपेपर्स आपल्याला कशा कशा पद्धतीने उपयोगी आहेत, कसे युजफुल आहेत न्यूजपेपर्स, दॅट इज व्हॉट. पहिला पॉइंट आहे, न्यूजपेपर्स आर अ मेजर मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन. न्यूजपेपर आहेत ते एक मेजर, एक मोस्ट इम्पॉर्टंट एक मीडियम आहे. ओके, न्यूजपेपर्स आर अ मेजर मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन, पहिला पॉइंट. दुसरा आहे, थ्रू न्यूजपेपर्स वी कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स, पॉलिटिक्स, आर्ट, स्पोर्ट्स, लिटरेचर अँड सोशल अँड कल्चरल अफेअर्स. जे वर्ड्स आहेत ते तसेच्या तसे लक्षात ठेवा. थ्रू न्यूजपेपर्स, न्यूजपेपर्सच्या जरिये किंवा न्यूजपेपर्स मधून आपल्याला काय काय मिळतं. थ्रू न्यूजपेपर्स वी कॅन गेट इन्फॉर्मेशन, आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते अबाउट नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल आपल्याला माहिती मिळते. नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स म्हणजे नॅशनल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. त्याच्यानंतर पॉलिटिक्स, राजकारणाबद्दल आपल्याला माहिती मिळते. आर्ट, म्युझिक, मूवीज, पेंटिंग्स, बऱ्याचशा प्रकारचे आर्ट्स आहेत, त्या आर्ट्स त्याच्याबद्दलची माहिती मिळते. नंतर स्पोर्ट्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स कुठेही खेळले जातात ते सगळे आपल्याला न्यूजपेपर्समधून वाचायला मिळतात. लिटरेचर, लिटरेचर म्हणजे वाङ्मय, बुक, बरोबर ना. लिटरेचर अँड सोशल अँड कल्चरल अफेअर्स. आणखी मग काही सामाजिक असतील ती सामाजिक घडामोडी, आणखी सांस्कृतिक घडामोडी. तर या सगळ्यांच्या बद्दलची माहिती आहेत ते पॉइंट्स लक्षात ठेवा. थ्रू न्यूजपेपर्स वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स, पॉलिटिक्स, आर्ट, स्पोर्ट्स, लिटरेचर अँड सोशल अँड कल्चरल अफेअर्स. हे पॉइंट्स जसे तसे लक्षात ठेवायचे आहेत, वर्ड जसे तसे लक्षात ठेवायचे आहेत, आणखी बाहट करायचं आहे. न्यूजपेपर्स कंटेन मॅटर्स रिलेटेड, थर्ड पॉइंट आहे, न्यूजपेपर्स कंटेन्स मॅटर्स रिलेटेड टू ह्युमन लाईफ, मानवी आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल न्यूजपेपर्स काही मॅटर्स आहेत ते कंटेन्स मॅटर्स रिलेटेड टू ह्युमन लाईफबद्दल, जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल माहिती आहे ती या न्यूजपेपर्सच्या मधून येते. मोस्ट नॅशनल न्यूजपेपर्स हॅव स्टार्टेड द रिजनल एडिशन्स. बऱ्यापैकी नॅशनल न्यूजपेपर्स आहेत ते त्यांचे रिजनल एडिशन्स पण काढले. रिजनल एडिशन्स म्हणजे काय, तर समजा एक टाइम्स ऑफ इंडिया, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. टाइम्स ऑफ इंडिया एक खूप मोठं न्यूजपेपर आहे, पूर्ण देशभरामध्ये ते चालतं. जे इंग्लिश रीडर्स आहेत त्यांच्यासाठी ते टाइम्स ऑफ इंडिया एक प्रसिद्ध न्यूजपेपर आहे. पण मग महाराष्ट्रामधला जर का मराठी माणूस असेल, त्याला इंग्लिश तर वाचता येत नाही आहे, मग त्याच्यासाठी मराठी एडिशन त्यांनीच चालू केलं. टाइम्स ऑफ इंडियाने एक मराठी एडिशन चालू केलं, महाराष्ट्र टाइम्स. अशा रिजनल म्हणजे गुजरातमध्ये वेगळं असेल, कर्नाटकामध्ये वेगळं असेल, तामिळनाडूमध्ये वेगळं असेल, प्रत्येक रिजनल वाईज त्या टाइम्स ऑफ इंडियानं आपलं न्यूजपेपर चालू केले तिथे त्यांच्या लँग्वेजमधून. लोकल माणसाला वाचता येतील अशा भाषेमध्ये त्या लँग्वेजमध्ये त्यांनी ते एडिशन्स चालू केले त्याचे. मोस्ट नॅशनल न्यूजपेपर्स हॅव स्टार्टेड द रिजनल एडिशन. समजलं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे, ते पब्लिश सप्लिमेंट्स दॅट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस टॉपिक्स. हे जे न्यूजपेपर्स आहेत ते वेगवेगळे सप्लिमेंट्स पब्लिश करतात त्यांच्याबरोबर. आणखी हे सप्लिमेंट्स असतात ते काही खास सब्जेक्टसाठी असतात. दे पब्लिश सप्लिमेंट्स दॅट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस टॉपिक्स. वेगवेगळ्या टॉपिक्सवर, म्हणजे कला क्रीडावर एक सप्लिमेंट असेल, त्याच्यामध्ये फक्त कला आणखी क्रीडेच्या बद्दल, खेळाबद्दलचीच माहिती असेल. त्याच्यामध्ये विज्ञानाबद्दलची असेल, त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक्सवर वेगवेगळे सप्लिमेंट्स असतात. न्यूज लेटर्स ऑफ व्हेरियस मुवमेंट्स, काही मुवमेंट्स ज्या होतात त्या मुवमेंट्सच्या बद्दल काही न्यूज लेटर्स पब्लिश केली जातात. त्या मुवमेंटची इत्यंभूत माहिती त्याच्यामध्ये मिळते. ज्या चळवळी निघतात, राजकीय, सोशल ज्या मुवमेंट असतात त्याच्याबद्दलचे न्यूज लेटर्स डिक्लेअर होतात. द डेलीज ऑर विकलीज ऑफ पॉलिटिकल पार्टीज. पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय जे पक्ष आहेत त्या पक्षांचे दैनिक निघतात किंवा मासिक निघतात. डेली किंवा मंथली किंवा इयरली पण असतात. तर त्यांचे असे ते मॅगझिन्स निघतात, पब्लिश होतात. त्याच्यामधून आपल्या पार्टीचे ध्येय, धोरणं किंवा इवन सगळा
म्हणजे आजूबाजूचा पॉलिटिकल जे काही स्टॅटस आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्यामधून कळत असते आपल्याला. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर शिवसेना आपला राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रातला, तर त्यांचा सामना हे एक न्यूजपेपर आहे, बरोबर की नाही. तसंच द डेलीज ऑर वीकलीज ऑफ पॉलिटिकल पार्टीज, मंथली अँड अॅन्युअल मॅगझिन्स आर इम्पॉर्टंट अमंग द प्रिंट मीडिया. या प्रिंट मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया म्हणजे जे छापील जे काही हे आहे मीडिया आहे ते, तर या प्रिंट मीडियामध्येच हे न्यूजपेपर्स येतात. तर याच्यामध्ये मंथली अँड अॅन्युअल मॅगझिन सुद्धा न्यूजपेपर सारखंच इम्पॉर्टंट आहे. मंथली म्हणजे मासिक, जे महिन्याला पब्लिश होत असतात ते, आणखी अॅन्युअल मॅगझिन्स म्हणजे वार्षिक. अॅन्युअल म्हणजे वर्षातून एकदाच ते मॅगझिन पब्लिश होत असतं, दरवर्षी एक एक मॅगझिन. आणखी मंथली म्हणजे मासिक. मंथली अँड अॅन्युअल मॅगझिन्स आर इम्पॉर्टंट अमंग द प्रिंट मीडिया. आणखी लास्टचा पॉईंट आहे, सम न्यूजपेपर्स प्रोड्यूस सोशल सप्लिमेंट्स टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर, that take an overview of the important events of the year. Some newspapers produce social supplements. काही न्यूजपेपर्स आहेत ते सोशल सप्लिमेंट्स डिक्लेअर करतात वर्षाच्या शेवटी, एंड ऑफ द इयर ते पब्लिश करतात एक म्हणजे असं न्यूजपेपर सोशल सप्लिमेंट असं एक प्रोड्यूस करतात ते. हे सोशल सप्लिमेंट जे असतं त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या असतात, प्रॉमिनंट ज्या काही घटना झालेल्या असतात, त्यांची सगळ्यांची इत्थंभूत माहिती त्या एंड ऑफ द इयर जे काही सप्लिमेंट ते प्रोव्हाइड करतात त्या सप्लिमेंटमध्ये त्यांना देतात ते लोक. ओके, म्हणजे आपण म्हणजे बघा 31 डिसेंबरच्या आजूबाजूला त्या महिन्यामध्ये डिसेंबर एंडला दुसरं वर्ष चालू होणार असतं, आणखी त्याच्यामुळं पूर्ण वर्षभर कसं गेलं आपलं, पूर्ण वर्षामध्ये राजकीय घडामोडी कोणत्या होत्या, सामाजिक घडामोडी कोणत्या होत्या, किंवा खेळ किंवा या क्षेत्रामधलं काय काय असेल, विज्ञानमधलं काय काय असेल, काही अचिव्हमेंट्स, काही आता हे करोना वगैरे याच्यासारखे जे डिसीजेस आहे, बऱ्यापैकी जे सिच्युएशन्स असतात, गेलं वर्ष कसं गेलं आपल्याला याची इत्थंभूत माहिती त्या लास्टच्या एंड ऑफ द इयरच्या त्या सप्लिमेंटमध्ये न्यूजपेपरच्या असते. समजलं. सम न्यूजपेपर्स प्रोड्यूस सोशल सप्लिमेंट्स टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर दॅट टेक अन ओव्हरव्ह्यू म्हणजे सगळा एक ओव्हरव्ह्यू अशी माहिती गोळा करतात वर्षभराची ऑफ द इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ द इयर. महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत जे वर्षभरामध्ये घडलेले आहेत त्यांचा एक ओव्हरव्ह्यू घेऊन ती सप्लिमेंट एक नंतर पब्लिश होते. समजलं मित्रांनो. तर हे 4 पॉईंट आहेत, 5 पॉईंट आहेत. न्यूजपेपर्स आर अ मेजर मीडियम ऑफ इन्फॉर्मेशन. Through newspapers, second point, through newspapers we can get information about national and international affairs, politics, art, sports, literature and social and cultural affairs. त्याच्यानंतर third point, newspapers contain matters related to human life. Most national newspapers have started their regional editions. त्याच्यानंतर fourth point, they publish supplements that give information about various topics, वेगवेगळ्या टॉपिक्स बद्दल. Newspapers of various movements, the dailies or weeklies of political parties. Monthly and annual magazines are important among the print media. And the last one is some newspapers produce social supplements towards the end of the year that take an overview of the important events of that year. समजलं मित्रांनो. तर हे 5 पॉईंट्स आहेत ते समजून घ्या. 25 to 30 वर्ड्समध्ये हे आन्सर लिहायचं आहे. थोडं मोठं आन्सर होईल हे, पण हे समजून घेऊन हे 5 पॉईंट्स आहेत ते जशा तसे लिहा. तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहायचा प्रयत्न केला तरी चालेल, पण की वर्ड्स आहे जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते तसेच्या तसेच असायला हवे. समजलं मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. इथे आपण आता हा लेसन तर कंप्लीट करूया.